समुद्रावरची उतरती संध्याकाळ एवढी एकटी असते आणि एवढी अमर्याद असते हे राधेला ठाऊकच नव्हतं. तिची यमुना अशी एकटं करणारी नव्हती. उलट कृष्ण तिच्याबरोबर नसतानाच्या कितीतरी अशा वेळा होत्या की जेव्हा यमुनेपाशी तिनं जीवाचं रहस्य सहज सांगितलं होतं, मन हळूहळू उकलत नेण्याची जादू यमुनेच्या गडद खोल पाण्यात मुळातच कशी आहे हे तिनं अनुभवलं होतं. पण 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 हा समुद्र, त्याच्या अफाटपणाला सीमा नव्हती. निर्मनुष्य एकटं वाळवंट, भणभण वाऱ्यावर घुमणारा पाण्याचा अजस्त्र काळा आवाज, सूर्यबिंब लपकन गिरणारं क्षितिज, क्षितिजभर लाटांचा नाच पाहताना राधेचा जीव नुसता घाबरा झाला. कुठून कुठे आलो आपण, आणि या वयात कशासाठी? मग तिला एकदम वाटलं, खरंच का आलो आपण इथे? हे वाळवंट आणि हा समुद्र पाहिला, पण आपण हे दृश्य प्रथमच पाहतो आहोत हे तरी खरं आहे का? ही तहान, हा भीषण काळाचा आवाज, हे सोनेरी उन्हाला गिळून टाकणारे जीवन, हे सगळं तर पाहिलेलंच आहे, आपण अनुभवलंय अधूनमधून. तेव्हाही अशाच घाबऱ्या झालो होतो आपण. पुन्हा एकदा सरत्या वयात तसाच अनुभव घ्यायला आलोय का? की पुन्हा आता अखंड हेच आहे भोवती? कृष्णाशी बोलणं हे केवळ निमित्त तर नाही ना आपण शोधलेलं. अदृष्टाच्या वाटेवरची ही भेट काय दाखवणार आहे मला, कुठे वळवणार आहे? तिला एकदम उदास वाटलं. त्या लहानशा देवळात कोणीतरी दिवा लावला होता. वाऱ्यानं तो फडफडत होता पण विझला नव्हता. आत कोणती मूर्ती होती कोणास ठाऊक. त्याची जरुरीही राधेला वाटली नाही. तिनं देवळाच्या पायरीला पाठ टेकली आणि समोरून तो आला. सूर्यानंतरचा उजेड अजून अंधारावर रेंगाळत होता. त्यात त्याची आकृती कशी रेखल्यासारखी दिसत होती. वारा भरून त्याचं उत्तरीय फरफरत होतं. राधेने उठण्याचा प्रयत्न केला पण तिला उठताच आलं नाही. तो आला, सहजपणे तिच्या शेजारी पायरीवर बसला. तिच्या हातात त्यानं बोटं अडकवली. त्या लांब निमुळत्या बोटांना स्पर्श करताना तिला एकदम आपल्या तरुण वयाचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं. कितीदा या बोटांनी तिच्या हातांवर मेहंदी रेखली होती, पायांवर आलटा काढला होता. कितीदा तरी तिचे ओठ फिरवले होते, तिचे केस फुलवले होते. तिच्या त्वचेचा थरार फक्त यांनाच माहिती. राधेने ती बोट हळूहळू ओढून घेतली आपल्या उंचरी. मग म्हणलं, बासरी आणली असतीस तर वाजवली असतीस की रे पुन्हा? नाही राधे, द्वारकेच्या या समुद्रावर तुला ऐकू आली नसती ती नीट. हा आवाज ऐकते आहेस ना पाण्याचा? जोर बघ किती आहे वाऱ्यालाही. इथं बासरी वाजायची नाही. आणि माझ्याजवळ आहे कुठं बासरी? म्हणजे वेडाबाई, गोकुळातून निघालो तेव्हा तू ती जी हिसकावून घेतलीस तिच्यानंतर पुन्हा कधी बासरी आलीच नाही माझ्या हातात. मला वाजवायची नव्हती म्हणून मग मिळवलीही नाही मी ती फार अट्टहासाने. तो हसत हसत म्हणाला, तुझ्या निघून जाण्यानं मागे केवढा आकांत उठला हे तुला कधी समजलं का रे नंतर? राधेचा हा प्रश्न आहे तरी कसा? कृष्णानं तिचा आवाज तपासून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्यात होतं नुसतं कुतूहल. राग नव्हता, दुःख तर नव्हतं. त्याला हायसं वाटलं. तपशील नाही कळला, म्हणजे मी समजून घेतलाच नाही कधी मुद्दाम म्हणून. आणि त्याची तशी जरुरी होती, खरंच होती. राधा मग छान हसली.
अगदी हसून हसून डोळ्यात पाणी येईल तो हसली. त्याची दोन्ही कांचिलं कोंडत त्याचा चेहरा अगदी डोळ्यांसमोर धरत म्हणाली, असा निर्दयस हे जसं काही ठाऊकच नव्हतं मला. पण मग इथवर तरी का आले मी? का आले? राधे, सांग ना. आता केस पांढरे झाल्यानंतर, सगळं भोगून सोसून झाल्यानंतर मी आले कशाला इतक्या लांब? तुला हे मी कशाला सांगायला हवं? आपण भेटणं तर भागच होतं. निदान मला तरी अपुरं आयुष्य घेऊन मरता आलं नसतं राणे. माझ्यापाशी काय राहिलंय रे तुझं? काय ठेवलेस तू? राधा उसळली, उभी राहिली त्याच्या पुढ्यात, म्हणाली, हे बघून हे सगळं तुला दिलं, बाहेरचं दिलं आणि आतलंही. आता मागे ठेवलंच काय आहेस? कृष्ण हसला. आवाज न करता हळूहळू हसत त्याने तिला आपल्या मिठीत ओढलं आणि म्हणाला, मी तुझ्या जगण्याची गोष्ट करतो आहे राधे. एकदा दिलंस, सगळं दिलंस उधळून, पण मग मीही तुला दिलं ना, एक जिवंत लसलसत दुःख दिलं. ते घेतलंस कसं? कुठे ठेवलंस? त्याचं काय केलंस? कशी जगलीस त्याच्याबरोबर? मला त्या सगळ्या अनुभवांचं देणं आहेस अजून तू. तुला ठाऊक आहे रे सगळं. मला वाटलं नव्हतं, पण तुला सगळं समजलं होतं ना? सगळं समजलं असं खोटं कसं बोलू तुझ्याजवळ? सगळं नव्हतंच समजलेलं, निदान तेव्हा तरी. मग पुढे निरनिराळ्या वळणावरून मागे पाहताना मागच्या गोष्टींचे नवे नवे अर्थ पण कळत गेले. पुष्कळसं नंतर उलगडलं. उदाहरणार्थ? राधेने विचारलं एवढंच, पण तिला वेगळं विचारायचं होतं. तिला म्हणायचं होतं, माझ्याकडे कधी पाहिलंच का रे पुढच्या वळणावर मागे वळून? कृष्ण पुन्हा एकदा मनकवडा ठरला. हसत म्हणाला, तुझ्याबद्दलच मी बोलतो आहे. इतर गोष्टींसाठी आज आपल्याजवळ वेळ तरी आहे कुठे? तुलाच ग बाई, तुलाच उलगडलं मी नंतर सुद्धा नव्यानं. कसं? राधेला स्वतःचं कौतुक ऐकण्याचा मोह आवरेला. विचारू नकोस राधे. सुरुवातीला हुरळून जाशील तू, पण मग सगळंच ऐकावं लागेल तुला आणि मग पश्चाताप करशील. पुरे, आता कसला धाक घालतोस मला? डोक्यावरून इतकं पाणी वाहून गेल्यानंतर कसली रे पुराची भीती? खणखणीत ऐकेन मी, सांग. रुक्मिणीनं एका ब्राह्मणा हाती मला पत्र पाठवलं, प्रेमपत्र. तिनं मला बोलवलं होतं, म्हटलं होतं मला घेऊन जा. मी फारसा विचार नाही केला. गेलो आणि तिला घेऊन आलो. तिला शिशुपालाला द्यायचं गाठत होतं. मी तिला माझ्या बळावर जिंकून आणलं. तिला घेऊन रथ दौडत होता माझा आणि ती एका स्वप्नील तंद्रीत होती. परिकथा प्रत्यक्षात यावी तसं तिला झालेलं असणार. आणि तिचा तो धुंद चेहरा पाहून मला तू आठवलीस. एकदम तूच. स्त्री किती उत्सुक होऊ शकते, किती अर्पण करू शकते आणि भावनेच्या एका विलक्षण झोक्यावर किती उंच टोकाला जाऊ शकते, हे मी फक्त तुझ्यात पाहिलं. हे मला तेव्हा कळलं. रुक्मिणीची धुंदी खोटी नव्हती, पण तुझ्या इतकी धुंदावलेली मी दुसरी कुणी नाही पाहिली. पुढे अगदी आजपर्यंत नाही पाहिली. सांग ना, अजून सांग. राधा त्याच्या खांद्यावर हनुवटी रुतवत म्हणाली. तशी टोकाला जाऊनही न घाबरणारी, न कोसळणारी तू, आणि मनात आणलंस तर सोसण्याच्या कमाल मर्यादेपर्यंत स्वतःला ताणणारी ही तूच राधे. भामेशी लग्न केल्यानंतरची गोष्ट सांगतो. भामे इतकी कामिनी कांता शोधून नाही सापडणार. तिचे मी खूप लाड केले, पण तिचा राग तिच्या आटोक्यात राहणारा नाहीच. तेही मी पुष्कळ समजून घेतलं, पण एके दिवशी मीही राखवलं.
तिचं तोंड पाहू नये इतका संतापलो. पाठीशी हात बांधून येरझारा घालत राहिलो. अन एकदम तू आठवलीस. आठवतं, एक दिवस आपला भेटण्याचं संकेत ठरलेला असूनही मी आलो नव्हतो. आठवतं का तुला? तू वाट पाहत होतीस नेहमीच्या ठिकाणी. सबंध संध्याकाळ उलटून गेली, मी आलोच नाही. रात्र दाटायला लागली तेव्हा तू निघालीस परत. हळूहळू रडत रडत चाललेली तू आणि मी अर्ध्या वाटेवर तुला भेटलो. नेहमीसारखा नाटकेपणा करून एकदम तुझे पायच धरले. आणि तुला आठवतं का ग तू काय केलंस? आठवतं कृष्णा, आठवतं मला. राधा हळूच म्हणाली. माझा राग इतका द्वेषानं उफाळून आला होता की वाटलं तुला तसंच पायानं धुडकवावं आणि धावत सुटावं. पण मी हळूहळू खाली बसली. तेवढे रागवले होते मी, सांगू तुला. खाली बसले आणि धुळीतला तुझा चेहरा पुसत रडत राहिले. हो ना रे? मी कधीच विसरलो नाही तो प्रसंग. त्या दिवशी मला तुझ्या प्रेमाची शपथ पडली बघ. आणि मग भामेतही मी तुला नाही पाहू शकलो, ती माझी लाडाची असले तरी. सांग ना पुढे. राधेला झालं तरी काय आहे? कृष्णानं तिच्याकडे चमकून पाहिलं. पांढरे भुरभुरते केस आवरत ती शांत ऐकत होती. काळा वारा तसाच घो घो वाहत होता. द्वारका हळूहळू झोपी गेली होती. देवळातला दिवाही विझू लागला होता. वर चंद्र मात्र पूर्ण उगवलेला होता. ती पौर्णिमेचीच रात्र होती. राधे, पुढचं काही विचारू नकोस आता. कृष्णानं जणू विषय बंदच केला, पण राधेनं ऐकलं नाही. म्हणाली, तुला खरं सांगायचंय ते तर अजून सांगितलंच नाहीयेस. अरे आज नाही सांगितलंस तर मग केव्हा सांगशील? सांगून टाक. हेही ऐकायचंय मला. एवढं ओळखतोस तू मला आणि मला काही सहन होणार नाही असं अजूनही वाटतंय तुला? कृष्णाने एकदम उत्तर दिलं नाही. त्याची नजर दूरपर्यंत गेली. जाट काळोखात उसळणारं पाणी पाहताना त्याला वाटलं की एकट्या राधेच्या सोसण्याचा प्रश्न नव्हे, हा प्रत्येकीला सोसावा लागणारा हा अटळ भोगवटा आहे. केव्हापासून बाईच्या पदरात हा आला? कदाचित सृष्टीचा जन्मच असा झाला असणार. माती त्याची पहिली बळी असेल, किंवा कदाचित सर्जनाच्या वरदानाची ही दुसरी बाजू असेल, चटका लावणारी बाजू. याच्यापैकी किती जणींना त्याचं भान आहे? फार थोड्यांना आहे. बाकीच्या सगळ्या अजाण, कुणी आंधळ्या, कुणी बधीर, कुणी गांधारीसारख्या हेतुपूर्वक स्वतःला बांधून घेणाऱ्या, अन कुणी वेड्या, आपल्या बेड्यांनाही फुलमाळी समजणाऱ्या. पण राधा तशी नाही, द्रौपदी तशी नाही. यांच्यासारख्या फार थोड्या, अन पुन्हा त्याही कुठे एकसारख्या आहेत. प्रत्येकीच्या तऱ्हा निराळ्या, सोसण्याच्या वेगळ्या, स्वीकारण्याच्या वेगळ्या, नाकारण्याच्या वेगळ्या, आणि लढण्याच्याही वेगळ्या. आणि तरी सुद्धा राधे, मला द्रौपदीमध्ये